चला आज आपण बघणार आहोत इंग्लिश ग्रामरमधील डिग्री हा टॉपिक. हा डिग्री टॉपिक कोणाकोणासाठी उपयोगाला आहे तर जे विद्यार्थी इयत्ता 6वी पासून स्पर्धा परीक्षा देत असतात त्या विद्यार्थ्यांसाठी आहेच. आणि आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे विद्यार्थी MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा देत असतात तर त्या स्पर्धा परीक्षामध्ये इंग्लिश ग्रामरचा जो काही थोडाफार भाग असतो तर त्या थोड्याफार भागामध्ये ना डिग्रीवरती हा ठरलेला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि 100% विचारतातच. 1-2 प्रश्न तरी फिक्स असतातच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इयत्ता 10वीच्या बोर्डासाठी सुद्धा हा डिग्रीवरती प्रश्न आहेच आहे. तर या डिग्रीचे 3 प्रकार कोणकोणते आहेत ते बघूया. एक येतो पॉझिटिव्ह डिग्री, 2 आहे कंपॅरेटिव्ह डिग्री आणि तिसरा येतो तो म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. आता पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये जर समजा आपण विशेषण कोणतं वापरलं, विशेषण फॉर एक्झाम्पल मी सांगते तुम्हाला टॉल वापरलं तर त्याचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय होणार तर त्याच्यामध्ये ER हा त्याला सफिक्स लागतो. आता प्रिफिक्स आणि सफिक्स हे माहीत असायला पाहिजे. सफिक्स कधी लागतो तर शब्दाच्या पाठीमाग लागला तर सफिक्स म्हणायचं आणि जर एखादा वर्ड दिला किंवा एखादा शब्द आहे तर त्याच्या अगोदर लागला तर त्याला प्रिफिक्स म्हणायचं. तर आता टॉलचं कंपॅरेटिव्हमध्ये करताना काय होतं तर त्याला ER हा प्रत्यय लागतो. ER हा सफिक्स आहे तर तो कुठं लागणार टॉल, टॉलर. आणि सुपरलेटिव्ह डिग्री असेल तर त्याच्यामध्ये EST हा जो शब्द दिलेला आहे त्याच्या शेवटी लागतो. म्हणजेच एकंदरीत काय टॉल जर तुम्हाला विशेषण असेल तर त्याचं कंपॅरेटिव्हमध्ये काय होणार तर टॉलर होणार म्हणजे ER प्रत्यय लागणार. आणि जर सुपरलेटिव्हमध्ये असेल तर सुपरलेटिव्हमध्ये त्याला EST हा प्रत्यय लागणार. आलेत लक्षात. म्हणजे जर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये टॉल असेल तर त्याला काय करायचं, कंपॅरेटिव्ह असेल तर त्याच्यामध्ये टॉलर येणार आणि सुपरलेटिव्ह असेल तर त्याच्यामध्ये कोणता येणार तर टॉलेस्ट हा असेल. समजा आता सेकंड एक्झाम्पल सांगते. स्ट्रॉंग असेल तर स्ट्रॉंगला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये करताना काय लागणार त्याच्यासाठी स्ट्रॉंगर आणि सुपरलेटिव्हमध्ये करताना काय होणार त्याला स्ट्रॉंगेस्ट म्हणजे EST हा प्रत्यय लागणार. STRONG हे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये झालं आणि स्ट्रॉंगर STRONGER स्ट्रॉंगर हे कशामध्ये कंपॅरेटिव्हमध्ये आणि ह्याच्यामध्ये सुपरलेटिव्हमध्ये करताना काय होणार स्ट्रॉंगेस्ट STRONGEST स्ट्रॉंगेस्ट असं होणार. ठीक आहे. आता थर्ड बघा YOUNG यंग आणि यंगचं कंपॅरेटिव्हमध्ये काय होणार यंगर आणि सुपरलेटिव्हमध्ये काय लागणार त्याला यंगेस्ट YOUNGEST यंगेस्ट. त्याच्याप्रमाणे मुलांना त्याच्यामध्ये चेंजेस करायला येतात. म्हणजे जर एखादं वाक्य आलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आरामात आपण लिहू शकतो, काही प्रॉब्लेम येणार नाही. फॉर एक्झाम्पल बघा, समजा मी जर दिला असेल की सीमा इज द टॉलेस्ट गर्ल इन द क्लासरूम तर त्याचं तुम्हाला ह्याच्या कोणतं जर डिग्री ओळखायला लावली तर टॉलेस्ट म्हणजे EST प्रत्यय त्याला लागलेला आहे. काय म्हणाले मी, सीमा इज द टॉलेस्ट गर्ल इन द क्लासरूम तर त्याला प्रत्यय कोणता लागला EST म्हणजे कोणती डिग्री झाली म्हणायचं सुपरलेटिव्ह डिग्री झाली. आलेत लक्षात. नेक्स्ट बघा, आता बिग असेल तर त्याला बिगर, बिगेस्ट BIG बिग आणि कंपॅरेटिव्हमध्ये काय होणार बिगर BIGGER बिगर आणि सुपरलेटिव्हमध्ये काय होतं तर त्याचा बिगेस्ट BIGGEST. नेक्स्ट आहे ब्रेव, ब्रेव्हर BRAVE आणि जर कंपॅरेटिव्हमध्ये असेल तर काय होणार ब्रेव्हर आणि इकडं सुपरलेटिव्हमध्ये काय होतं ब्रेव्हेस्ट BRAVEST ब्रेव्हेस्ट. नेक्स्ट आहे हेवी HEAVY तर Y जाणार आणि त्याला काय लागतो तर IER लागतो. असे शेवटी Y येणारे हे सुद्धा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचे. हेवी असेल तर त्याचं कंपॅरेटिव्हमध्ये काय होतं हेवीयर HEAVIER हेवियर आणि ह्याच्यामध्ये सुपरलेटिव्हमध्ये काय होतं तर हेविएस्ट HEAVIEST हेविएस्ट. नेक्स्ट आहे बघा, आता गुडचं गुडर, गुडेस्ट होणार नाही. नाहीतर म्हणाल सगळ्यांना ER प्रत्यय लागतोय म्हटल्यानंतर गुडला सुद्धा गुडर, गुडेस्ट असं येऊ शकतं. अजिबात होणार नाही. तर गुडचं काय होणार गुड, बेटर, बेस्ट. काय होतं त्याचा गुड, बेटर, बेस्ट GOOD हे झालं कोणतं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. कंपॅरेटिव्हमध्ये काय होणार बेटर BETTER बेटर आणि ह्याच्यामध्ये सुपरलेटिव्हमध्ये काय होतो हाच बेस्ट. त्याच्यामुळं गुड, बेटर, बेस्ट असे फसवे प्रश्न होतात. त्याच्यामुळं असं म्हणायचं नाही की कंपॅरेटिव्ह डिग्री लागली म्हणजे सगळ्याच विशेषणांना ER प्रत्यय लागेल किंवा सगळीकडेच EST लागेल असं अजिबात नाही. त्याच्यामुळे जेवढे तुम्ही इंग्लिशमधले शब्द ऐकाल ना तेव्हा तुम्हाला त्यामधील फरक कळणार की कधी कोणत्या वेळेस काय लावायचं असतं ते.
नेक्स्ट आहे युजफुल. मग आता म्हणायचं का कंपॅरेटिव्हमध्ये युजफुलर अजिबात नाही, तो वर्डच नाही आहे. युजफुलला काय होतं, मोर युजफुल आणि मोस्ट युजफुल. युजफुलचा USEFUL युजफुल झाला आणि कंपॅरेटिव्हमध्ये काय होतं तुमचा मोर युजफुल आणि सुपरलेटिव्हमध्ये काय होणार मोस्ट युजफुल. नेक्स्ट आहे लॉंग. लॉंगचं काय होणार लॉंगर लॉंगेस्ट. LONG कंपॅरेटिव्हमध्ये होतो LONGER लॉंगर आणि सुपरलेटिव्हमध्ये काय होणार लॉंगेस्ट. नेक्स्ट आहे वीक. विकर विकेस्ट. वीक म्हणजे अशक्तमधला वीक आहे, WEEK हा पण वीक येतो पण तो आठवड्यामधला झाला. आपण आता बघणार आहोत विशेषण हे म्हणजे वीक WEAK वीक विकर विकेस्ट. WEAKER विकर हे काय झालं कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्हमध्ये काय होणार EST प्रत्यय लावा फक्त WEAKEST विकेस्ट. नेक्स्ट आहे स्लो. SLOW स्लो. त्याला कंपॅरेटिव्हमध्ये होतो स्लोअर SLOWER स्लोअर आणि सुपरलेटिव्हमध्ये काय होणार स्लोएस्ट SLOWEST स्लोएस्ट. नेक्स्ट आहे बिझी. BUSY वाय आला की तो काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी IER येतं, नाहीतर BUSYER असं कराल अजिबात नाही, तर वाय निघून जातो आणि त्या ठिकाणी IER येणार. बिझी बिझियर बिझिएस्ट म्हणजे BUSIEST हा त्याचा सुपरलेटिव्ह आला. नेक्स्ट आहे डर्टी. डर्टीला काय DIRTY हे त्याचं स्पेलिंग झालं, शेवटी वर्डच्या शेवटी वाय येतो, वाय काढून टाकायचा, त्या ठिकाणी IER वापरायचं म्हणजे काय होणार शब्द DIRTIER डर्टियर. आणि नेक्स्ट काय होणार डर्टिएस्ट DIRTIEST डर्टिएस्ट. बोल्ड. बोल्डला काय होणार BOLD बोल्डचं कंपॅरेटिव्ह होतं बोल्डर आणि सुपरलेटिव्हमध्ये काय होतं तर बोल्डेस्ट BOLDEST बोल्डेस्ट. बोल्ड बोल्डर आणि बोल्डेस्ट. नेक्स्ट आहे वॉर्म. वॉर्म WARMER हा कंपॅरेटिव्हमध्ये ER लावायचा आणि सुपरलेटिव्हमध्ये वॉर्मेस्ट WARMEST हा येतो. नेक्स्ट आहे सिली. नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये डिग्रीमध्ये करताना काय करायचं वाय काढून टाकायचा, वाय ठिकाणी काढताना कंपॅरेटिव्हमध्ये काय होणार तर वाय काढून टाकायचा, IER वापरायचा. बघा आता SILLY सिली हे त्याचं स्पेलिंग झालं, कंपॅरेटिव्हमध्ये काय होतं वाय निघून जाणार आहे त्याच्यामुळं SILLIER लागणार SILLIER सिलियर. नेक्स्ट आहे सिलिएस्ट SILLIEST सिलिएस्ट. पुढचं आहे लेट LATE लेटचं काय होणार लॅटर LATER आणि पुढं EST सुपरलेटिव्हमध्ये लागणार LATEST. नेक्स्ट आहे लिटल. लिटलचं काय होणार LITTLE लिटल. आता लिटलर असं होणार का कंपॅरेटिव्हमध्ये नाही, तर त्याबद्दल काय तो लेस. लिटलचं लेस लिस्ट. लिस्ट हा सुपरलेटिव्हमध्ये येतो, बघा व्यवस्थित असे फसवे प्रश्न असू शकतात. लिटल लिटल लहान त्याचं ह्याच्यामध्ये कंपॅरेटिव्हमध्ये काय होणार लेस आणि सुपरलेटिव्हमध्ये काय होतं लिस्ट LEAST लिस्ट कमीत कमी मधला. नेक्स्ट आहे मच. मचचं काय होणार मचर होणार आहे का नाही, तर MUCH मचचं काय होतं मोर आणि मोस्ट. मच मोर मोस्ट MUCH मच कंपॅरेटिव्हमध्ये मोर आणि सुपरलेटिव्हमध्ये काय होतो मोस्ट MOST. नेक्स्ट आहे इन. इन मीन्स आतमधला इन आत तो आहे, तर त्याच्यामध्ये कंपॅरेटिव्हमध्ये काय होतो इनर आणि इकडं काय होणार सुपरलेटिव्हमध्ये इनमोस्ट. कंपॅरेटिव्हमध्ये बघा INNER इनर आणि सुपरलेटिव्हमध्ये काय होतो इनमोस्ट. नेक्स्ट आहे वाईज. WISE वाईजचा होतो वायझर वायजेस्ट. WISER कशामध्ये झाला तो ER. ऑलरेडी वाईजमध्ये E आहेच आहे, फक्त इकडं काय लागला R लागला WISER आणि इकडं काय होणार WISEST, कारण ऑलरेडीच आपल्याकडे EST आणि ER असतं, तर परत डबल E लावायचं का अजिबात नाही. WISEचं WISER आणि हे इकडं होताना काय होणार WISEST. आता नेक्स्ट आहे बॅड. बॅड हा कशामध्ये झाला पॉझिटिव्हमध्ये बॅड झाला, त्याचं सुपरलेटिव्हमध्ये करताना काय करायचं बॅडवर होणार का नाही, तर काय होतं बॅड वर्स वर्स्ट WORESE हे त्याचं कंपॅरेटिव्हमध्ये होतं आणि सुपरलेटिव्हमध्ये WOREST असं होणार बॅड वर्स वर्स्ट. नेक्स्ट आहे फेथफुल. फेथफुल विश्वासू
FAITHFUL फेथफुल. तर फेथफुलचं कंपॅरेटिव्हमध्ये मोर फेथफुल आणि सुपरलेटिव्हमध्ये मोस्ट फेथफुल, म्हणजे मोर आणि मोस्ट एवढे दोन्ही जोडायचे. मोर फेथफुल हे कंपॅरेटिव्हमध्ये आणि सुपरलेटिव्हमध्ये काय होणार मोस्ट फेथफुल. नेक्स्ट आहे क्विक, QUICK क्विक. क्विक जलद, त्याचं कंपॅरेटिव्हमध्ये करायचं क्विकर, QUICKER क्विकर, आणि सुपरलेटिव्हमध्ये होतं क्विकेस्ट. नेक्स्ट आहे लेझी, LAZY. तर वाय काढून टाका आणि त्या ठिकाणी काय वापरायचं आहे IER, LAZIER येणार. इकडं पण काय होतं LAZIEST, वाय गेला आणि त्या ठिकाणी काय होणार आहे इकडं IER लागला आणि इकडं काय होतंय तर IEST. नेक्स्ट आहे फनी, FUNNY. तर त्याचं कंपॅरेटिव्हमध्ये काय होणार FUNNIER फनियर, आणि इकडं काय होतं फनिएस्ट FUNNIEST फनिएस्ट. नेक्स्ट आहे काइंड. काइंडचं कंपॅरेटिव्हमध्ये करताना काइंडर, KINDER काइंडर, आणि इकडं सुपरलेटिव्हमध्ये काय होतं तर काइंडेस्ट. नेक्स्ट आहे हंग्री, HUNGRY. तर वाय काढून टाकायचा आणि कंपॅरेटिव्हमध्ये काय होणार हंग्रियर, HUNGRIER असं होणार हंग्रियर, HUNGRIER हंग्रियर, आणि सुपरलेटिव्हमध्ये काय होतं हंग्रिएस्ट, HUNGRIEST हंग्रिएस्ट. नेक्स्ट आहे फार, FAR. तर फारचं कंपॅरेटिव्हमध्ये काय होणार फर्दर, FARTHER, आणि इकडं फर्देस्ट FARTHEST फर्देस्ट. नेक्स्ट आहे मेनी. मेनीचं कंपॅरेटिव्हमध्ये मोर आणि सुपरलेटिव्हमध्ये काय होतं मोस्ट, मेनी मोर मोस्ट. नेक्स्ट आहे ओल्ड. ओल्डचं काय होणार ओल्डर ओल्डेस्ट. ओल्डचं कंपॅरेटिव्हमध्ये ओल्डर आणि सुपरलेटिव्हमध्ये ओल्डेस्ट. अपचं अप, अप्पर अप्पर मोस्ट. कंपॅरेटिव्हमध्ये काय होतं अप्पर UPPER, आणि सुपरलेटिव्हमध्ये काय होणार अप्पर मोस्ट. ठीक आहे, आलेत लक्षात. नेक्स्ट आहे ब्रेव. ब्रेवचं BRAVE, आणि कंपॅरेटिव्हमध्ये काय होतं ब्रेव्हर, BRAVER ब्रेव्हर, आणि सुपरलेटिव्हमध्ये काय होणार त्याचा ब्रेव्हेस्ट, BRAVEST ब्रेव्हेस्ट. इकडं बिग असेल तर काय होतं बिगचा बिगर बिगेस्ट. नेक्स्ट आहे लाऊड, LOUD लाऊड. लाऊड असेल तर त्याचं कंपॅरेटिव्हमध्ये लाऊडर होतं, म्हणजेच LOUDER लाऊडर, आणि सुपरलेटिव्हमध्ये लाऊडेस्ट, LOUDEST लाऊडेस्ट. नेक्स्ट आहे क्लेव्हर. क्लेव्हरचं CLEVER क्लेव्हरचं क्लेव्हरर, आणि नेक्स्ट येतो कोणता तर क्लेव्हरेस्ट, CLEVEREST क्लेव्हरेस्ट. नेक्स्ट आहे ओल्ड. ओल्डर ओल्डेस्ट, OLDER ओल्डर, आणि ओल्डेस्ट OLDEST ओल्डेस्ट हा सुपरलेटिव्हमध्ये झाला. नेक्स्ट आहे फॅट. आता फॅटचं स्पेलिंग ॲक्च्युली काय तर FAT, पण कंपॅरेटिव्हमध्ये होताना FATTER आहे, FATTER, आणि सुपरलेटिव्हमध्ये काय येतो तर FATTEST फॅटेस्ट. नेक्स्ट आहे नाईस, NICE नाईस, आणि त्याचं कंपॅरेटिव्हमध्ये होतो नाईसर, आणि सुपरलेटिव्हमध्ये येतो नाईसेस्ट, NICEST असं लागतो. नेक्स्ट आहे प्रीटी. वाय जाणार तिथे PRETTIER, आणि इकडे येताना काय होणार PRETIEST. हा प्रत्येक ह्याच्यामध्ये काय काय फरक आहे लक्षात आला असेल. आणि हे लिहून काढणं म्हणजे लिहिलं म्हणजे मुलांना येतं अशातला काही भाग नाही आहे, फक्त सतत ऐकून ऐकून त्यांच्या कानावर बसायला पाहिजे. की जर आपण नुसतेच जर ग्रामरचे रूल ऐकत गेलो तर तसं होणार नाही, कारण बरेचसे शब्द आता मी सुरुवातीला मी काय म्हणाले की कंपॅरेटिव्ह डिग्रीला ER लागतो, परत सुपरलेटिव्ह असेल तर EST, पण ते सगळ्या शब्दांसाठी आहे का पॉसिबल नाही. त्यामुळे बरेचसेच असे शब्द एक्सेप्शनल केसमध्ये आहेत, तर ते तुम्हाला सतत ऐकून तुमच्या कानावर पडतील. आता बघा गुडचं सांगितलं तर गुडला काय येतोय गुडर येणार आहे का नाही, तर गुडचं बेटर बेस्ट हा येतोय. त्याच्यानंतर अजून एक आपण बघितलं होतं बघा मेनी मोर मोस्ट, तर याच्यामध्ये सुद्धा मेनियर होऊ शकते का किंवा मेनेस्ट असं होणार आहे का नाही, तर मेनी मोर मोस्ट. मग हे मुलांना फक्त तुम्ही इंग्लिश जर शिकलं पाहिजे तुला आलं पाहिजे असं आपण त्यांच्याकडून 8 तास करतो, पण त्यांना तेवढं इंग्लिशचं ग्रामर त्यांच्या कानावरून तेवढे शब्द पडायला पाहिजेत, म्हणजे मग त्यांना ते जमतील आणि कोणत्या शब्दामध्ये काय चेंजेस करायला पाहिजेत ना हे त्यांना ऑटोमॅटिक कळत जातं. फक्त लिहून काढून गणित सरावाने होत नाही.
जसं मराठी भाषा लहान बाळ आपल्याला लहानपणीच शिकलं म्हणजे बोलायला पहिलं शिकतं, नंतर लिहायला शिकलेलं असतं, तसं इंग्लिशचं ना पहिलं आपण ऐकून ऐकून बोलायला पाहिजे आणि नंतर लिखाण. तर आपल्यात होतं उलटं, की पहिलं आपण लिहायला शिकतो, नंतर बोलणं ते लगे लगे मुलांच्या अंगवळणी पडत नाही किंवा त्यांना पटकन नाहीत बोलता येत. त्यामुळे हे असे शब्द सतत सतत ज्यावेळेस कानावर पडतील ना, तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की ह्याला हे म्हणायचं, किंवा ते ऐकून ऐकून त्यांच्या सरावात बसलेलं असतं की हे योग्य नाही किंवा या सेंटेन्समध्ये हे योग्य वाटत नाही, तर त्याला रिप्लेस करून कोणता शब्द यूज करायला पाहिजे. ठीक आहे, चला थांबूयात इथंच.